एक आहे की तुम्ही आता एक ट्विट केलेलं आहे आणि त्याला तुम्ही लक्षवेधी म्हटलेलं आहे. गृहमंत्री म्हणून देवेंद्रजी यांनी घेतलेला आतापर्यंतचा विजनरी निर्णय. सर्व मंत्री व सरकारी आमदार खासदारांना माझी विनंती आहे की बाहेर फिरू नका, घरीच राहा, धोका पत्करू नका. बाहेर वादळ घोंगावत आहे आणि कंसात तुम्ही म्हणतात की गद्दार मंडळींनी तर भूमिगत व्हावे. जय महाराष्ट्र. एक बातमी तुम्ही लोकसत्तेतली एक बातमी वृत्तपत्रामध्ये काल प्रसिद्ध झाली की देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांची सुरक्षा वाढवली. का बरं त्यांना अशी अचानक सुरक्षा वाढवावी लागली? सर्वच मंत्र्यांना Y+Z अशा प्रकारची सुरक्षा आहे. काही लोकांनी स्वतःचे स्वतंत्र बॉडीगार्ड्स ठेवलेले आहेत. जर तुम्ही डेप्युटी CMचा ताफा बघाल ठाण्याकडे जाताना किंवा ठाण्यातून निघताना, तर एवढा ताफा प्रधानमंत्र्यांचा किंवा अमित शहांचा नाही आहे. तरीही जर देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला असेल तर तो फडणवीस यांच्या कारकिर्दीतला गृहमंत्री म्हणून आतापर्यंतचा अत्यंत दूरदृष्टीचा निर्णय आहे. विजनरी निर्णय म्हणतो मी त्याला. कारण महाराष्ट्रातलंच नव्हे देशातलं वातावरण अत्यंत बिघडलेलं आहे. सरकार विरोधी आहे. पदोपदी धोका आहे सरकारच्या लोकांना, मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना. त्याच्यामुळे मंत्र्यांनी उगाच बाहेर फिरू नये. आमदार खासदाराने सुद्धा शहाणपणा करून बाहेर फिरायला जाऊ नये. उगाच कार्यक्रम घेऊ नयेत. बाहेर वादळ घोंगावत आहे. लाल बावटा दाखवलेला आहे तिथे. ते असं ना समुद्रात वादळातला बावटा, पांढरा बावटा, लाल बावटा. तर बाहेर वादळ घोंगावत आहे. वादळाशी खेळू नका. आणि विशेषतः जे गद्दार आहेत, मग मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, त्यांनी तर कोणताच धोका पत्करू नये, कोणत्याही प्रकारचा. लोकांच्या नजरेत सुद्धा पडू नये. त्यांनी फार गंभीर परिस्थिती आहे, वातावरण चिघळलेलं आहे. तर मी एका मानवतेच्या भावनेने सांगतो, काही अघटित घडू नये म्हणून देवेंद्रजींनी जो निर्णय घेतलेला आहे सिक्युरिटी वाढवण्याची, तो चांगला आहे. अजून जर काय आर्मी वगैरे आणता आली त्यांच्या सिक्युरिटीसाठी तर केंद्र सरकारकडे लष्कराची पण मागणी केली पाहिजे. आपण काल शिवाजी पार्कला पाहिलं असेल कसं वादळ घोंगावत होतं. आपण काल पुण्यात पाहिलं असेल कसं वादळ घोंगावत होतं. नाशिकला पाहिलं असेल कसं वादळ घोंगावत होतं. आणि परत मी हे पण सांगेन की उठसूट दिल्लीत फेऱ्या मारू नका अमित शहाना भेटण्यासाठी. दिल्लीत सगळ्यात जास्त चक्रीवादळ आहे. नजरेच कोणाच्या पडू नका. या लोकांनी भूमिगत व्हायला पाहिजे. दिल्लीत जाल तर काहीतरी गडबड होईल. तुमच्यावर लक्ष आहे सगळ्यांवर. ज्यांनी ज्यांनी या देशाशी बेईमानी केलेली आहे, जनतेशी बेईमानी केलेली आहे, त्यांच्या जीवाला आणि त्यांच्या मालमत्तेला धोका आहे. म्हणून देवेंद्रजींनी जो निर्णय घेतला आहे गृहमंत्री म्हणून, पहिला विजनरी निर्णय, की सर्व मंत्र्यांची आणि आमदार खासदारांची सुरक्षा वाढवावी, त्याचं मी स्वागत करतो.